डोक्यात ना तेच चालू आहे की गणपती बाप्पा येत आहे म्हणून. अरे हां, गणपती बाप्पावरून आठवलं, मी तुम्हाला घेऊन जाते एका ठिकाणी. चलो. हॅलो, नमस्कार. तर आज जसं तुम्हाला माहितीच आहे की आज श्रावण सोमवार, पहिला सोमवार. मला अचानकच आठवलं की यार घरी असतो तेव्हा ते उपवास वगैरे असतात आणि श्रावण सोमवारचं काहीतरी प्लॅन असतोच की मंदिरावर जायचं, इथे जायचं, तिथं जायचं फॅमिलीसोबत. तर आठवण पण येते मला घरच्यांची पण. तर रेडी झाली आहे मी, माझी फ्रेंड पण. आता आम्ही जातो आता महादेवाच्या मंदिरावर. आणि आतापासून जे प्रत्येक श्रावण सोमवारला आपण नवीन नवीन मंदिरावर जाणार आहे, नवीन नवीन ठिकाणी. आणि ब्लॉग असणार आहे श्रावण सोमवारचे, जितके पण सोमवार पडणार 4-5, तर तेवढे श्रावण सोमवारचे सुद्धा ब्लॉग असणार आहे. त्याच्यात महादेवाचं दर्शन वगैरे घ्यायचं आणि नवीन नवीन ठिकाणी जाणार आहे म्हणून दाखवणार आहे. आणि माझं शूटचा पण प्लॅन चालू आहे अंबरनाथला. ते काय होत नाही आहे, महादेवांची इच्छा नाही आहे वाटतं, म्हणून खूप दिवसाचं कॅन्सल होतं आहे. तर करू लवकरच प्लॅन ते पण, आणि तिकडं पण शूट करणार आहे. तर श्रावण सोमवारचं महत्त्व मला खूप जास्त तर नाही माहिती, पण जेवढं ऐकत आली आहे, जेवढं माहिती आहे की श्रावण सोमवारला शिवजीचं जप केल्याने खूप चांगलं होतं, आपले सगळे कामं होतात आणि खूप चांगलं असतं. त्याच्यानंतर आपण आपल्या फॅमिलीसाठी त्यांच्याकडून प्रार्थना करू शकतो की आपल्या फॅमिलीसाठी मागू शकतो की त्यांना हेल्दी ठेवा आणि सगळं व्यवस्थित ठेवा म्हणून. काही जे महिला असतात, लेडीज वगैरे, ते त्यांच्या हजबंडसाठी सुद्धा व्रत वगैरे करतात की त्यांच्या सुखासाठी. आणि काही मुली असं पण असतात ज्यांचं लग्न वगैरे झालं नाही आहे, त्या मुली देखील त्यांच्या लाईफ पार्टनरसाठी, म्हणजे जो येणारा व्यक्ती असतो त्यांच्या लाईफमध्ये, तर त्यांच्यासाठी पण पूजा वगैरे करतात, व्रत वगैरे ठेवतात. बाकी तर आता हरतालिका वगैरे पण येणार आहे मागे. हे वटपौर्णिमा वगैरे पण झाली. मला खूप जास्त माहीत नाही, पण जेवढं माहिती आहे तेवढं सांगते. बाकी श्रावण सोमवारचं काय महत्त्व नेमकं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. की आपण तर आपल्या फॅमिलीसाठीच मागतो की बहीण व्रत करते, मी उपवास वगैरे ठेवते, तर माझ्या मम्मी पप्पांसाठी. आणि बाकी गोष्ट आपले ड्रीम्स वगैरे आपण ते तर रोजच शेअर करत असतो त्यांना. आणि बाकी खूप गोष्टी आहेत. माझी फ्रेंड कधी येते तिच्यासाठी थांबली आहे मी खूप टाईमपासून. बघू आता गर्दी असते की नाही. आता तर दुपार 12 वाजता, 12-12:30. तर गर्दी एवढी नसणार, चाली असेल. सकाळीच गर्दी असते इथं मंदिरावर. तिच्या हॉस्टेलच्याच मागे एक मंदिर आहे, तिथे गर्दी वगैरे खूप असते. महाशिवरात्रीला पण खूप जास्त गर्दी असते. छान असतं, दुरून दर्शनाला येतात मस्त लोक. काय रे, मुलींना वेळ का लागतो एवढं रेडी व्हायला? मला पण लागतो, पण मला इतकं जास्त नाही. किती वेळची मी वाट बघते तिची, कधी येणार, कधी मंदिरावर जाऊ, कधी जेवण करू. खूप गोष्टी आहे यार. किती टाईम झाला तिची वाट बघते, तरी आली नाही लवकर. किती वेळ लागतो. आता असं वाटतं मी जाते, ती येणार तोपर्यंत मी नंबर वगैरे लावते. आता दुपारचा वेळ असल्यामुळे गर्दी पण नाही आहे मस्त.
दर्शन झालं माझं. खूप छान वाटतं इथे बसून, एकदम शांतता आणि खूप मस्त. करायचं 1 मिनिट. बाहेर धंदा असतो ना, बाहेर असतो, पाऊस होता म्हणून आतमध्ये गेलो. मी बोलू बंद. दर्शन पण झालं आमचं खूप छान मस्त. आणि म्हणजे दुपारची वेळ होती म्हणून गर्दी पण नव्हती. बाकी आता जेवण पण झालं, खाली ना जेवण पण करून आली. त्याच्यानंतर आता पुढचे प्लॅन, व्हिडिओ एडिट करायचे बाकी आहे, काही लेक्चर्स करायचे आणि पुढचे शूट वगैरेची प्लॅनिंग करायची आहे. आज बरंच करते, आता भेटू. आणि मी जसं सांगितलं की प्रत्येक श्रावण सोमवार, आता जितके पण श्रावण सोमवार पडते तर त्या सोमवारी माझं काय श्रावण सोमवारच्याच म्हणजे महादेवाचं दर्शनाला जायचं वगैरे असे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे. अंबरनाथ वगैरेला जाण्याचा प्लॅन करेल. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मी एडिट करते, थंबनेल एडिट करते, परत व्हिडिओ वगैरे अपलोड करायचे, ते सगळं काम. आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा प्लॅन. बाय बाय. काय कधी बघितलं? मी आजच सकाळी रोज बघते येतेच मी चालले आता घरी. नाही. आताशी टायपिंग. अच्छा, आता जाते. 7 ते 8:30. अरे वा, मस्त. ए बाबू, ओय ए हिरो, बाई किती त्याला आवाज नाही गेला वाटतं. ए बाबू, ओय त्याचं नाव काय? किती पळतोय तो. हॅलो. तर मला ना, मी खाली आले म्हणजे कोणी पण भेटून जात होते, बोलतात दीदी तुझी व्हिडिओ बघितले मी, छान आहे. मला तेवढं खूप छान वाटतं. बाकी आम्ही मंदिरावरून आलो, जेवण वगैरे करून मी काही कामं केलं एडिटिंग वगैरेचे. नंतर थोडीशी झोप पण घेतली. जेवण करून आलो म्हणजे झोपच लागते. झोप वगैरे झाली, एडिटिंगची कामं केले, व्हिडिओ वगैरे पोस्ट केले आणि आली खाली. छान वाटतं, मस्त सगळे मुलं खेळत आहे इथे. ए बाबू इकडं. छोटा भाऊ समर्थ नाव आहे. समर्थ नाव आहे. ए समर्थ, तो ऐकतच नाहीये. किती आवाज येतो. तो ओरडतो वगैरे. हो का? खूप छान वाटतं इथे बसून. काय माहिती, रिकामे असताना मला घरची आठवण येत असतं. आता प्लॅन करते की नेक्स्ट टाइम कधी घरी यायला भेटेल. हा, पुढचे शूटचे प्लॅन सुरू होते माझे. खूप ठिकाणी शूट करायचे. अजून साऊथ लुक बाकी आहे माझा, तो पण करायचा. आणि आम्ही आता मागे शूट केलं तर खूप छान झालं. म्हणजे मला जसं हवं होतं, राजपूत ते राजस्थानी ड्रेसमध्ये, आणि तो सेट पण खरंच मला जे हवं होतं ना, मी ज्याच्यासाठी ट्राय करत होती तसंच झालं. खूप मजा आली. आणि काल माझी खूप इच्छा होती शूटचं. आमचं मस्त प्लॅन होता माझा. आणि आउटफिट वगैरे सगळं फिक्स होतं. शूट वगैरे कसं करायचं सगळं, पण झालं नाही. तर आज श्रावण सोमवारचा पहिला श्रावण सोमवार खूप मस्त गेला माझा. माझे कामं केले, एकटीच होती. दर्शन पण झालं मस्त सकाळी, तर खूप मस्त वाटतं. बाकी असून आता खूप सारी म्हणजे डोक्यात ना तेच चालू आहे की गणपती बाप्पा येत आहे म्हणून. अरे हां, गणपती बाप्पावरून आठवलं, मी तुम्हाला घेऊन जाते एका ठिकाणी. चलो. हाय. बघा, ही रस्त्यात जाताना भेटली आपल्याला छोटीशी माऊ. हाय, हॅलो. मी ज्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाते आता ते खूप आवडेल तुम्हाला, कारण मी ते ब्लॉगमध्ये घेणारच होती. मी 3-4 दिवस झाले मी फिक्स केलं होतं
की ते पण दाखवायचं आहे तुम्हाला. तर चलो. तर सरप्राईज आहे तुम्हाला, दाखवून देऊ. खूप हॅप्पी होणार तुम्ही पण. तर बाप्पा आकार घेतोय. तेव्हा तिकडं पण बाप्पा आहे, तिकडं पण आहे. इथे ना माझ्या हॉस्टेलच्या साईडला गणपती बाप्पांची मूर्ती बनवत आहे काही दादांतर. आणि हे काम 5-6 दिवस झाले तेव्हापासून सुरू झालं आहे. आणि इतकं मस्त वाटतं ना हे बघून. आणि मस्त हे कवर केलेलं आहे मस्त. आणि इथे रोज थोडं काम करतात. खूप मस्त. मी रोज बघते ना, मला खूप छान वाटतं की यार ही मूर्ती रेडी होणार तेव्हा किती छान दिसेल. आणि किती छोट्या छोट्या गोष्टी ते प्रॉपर याच्यानं करतात. गणपती बाप्पा मोरया. किती मस्त करतात हे, एकदम छोट्या छोट्या गोष्टी. कला जे आपण बोलतो ना, सगळ्यांमध्ये नसते ती. हे लोक रोज सकाळी येतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मूर्ती बनवण्याचं काम करतात. मस्त छोटं हे करता येते. हळूहळू आकार देतात मस्त. पाय, हात, मुट्ठी मस्त. कितना टाइम लगता है भैया? कितना? 6 दिन. 6 दिन में एक मूर्ति? नहीं, 3 हो गया. 6 दिन हो गया स्टार्ट करना. अच्छा, शुरुआत हो गई 6 दिन से. मतलब कब तक हो जाएगा कलर का और सब काम? कलर का अभी सूखने के बाद कलर होता है. अच्छा, फिर भी कितने दिन लगेंगे? लोग 7 दिन लगाएंगे. हाँ. और एक मूर्ति बनाने में कितना टाइम लगता है? 4 दिन हो जाता है. 4 दिन. अरे वाह. आप यही करते हो, यही काम करते हो आप? हाँ, इधर मुंबई में इधर परेल, परेल, लालबाग. अच्छा भाईंदर, तांदेवली का. अच्छा. अभी इनके पास 4 गणपति है, एक और है. अभी फिर जाना है डोंबोवली. हाँ हाँ. तो उधर एक दिन रुकेंगे, फिर उधर से आएंगे. तो फिर एक ही बचा है इनका करने के लिए. और ये जगह किसने दी आपको? मतलब इनका है इसलिए यहाँ बना रहे हो आप मूर्ति, ऐसा? अच्छा, वो लोग आपको जगह भी देते हैं और आप वो जगह होगा सब लोग वो देते हैं, बस आप वहाँ उनको मूर्ति बना के दे देते हो. अच्छा मस्त. आपकी टीम होगी ना पूरी? हाँ. अच्छा. जितना जिधर काम रहता ना, हाँ उस ढंग से उधर आदमी को लगाते हैं. हाँ हाँ. इधर थोड़ा ही काम था. तो इनका कितना ऑर्डर था? मतलब कितनी मूर्ति चाहिए इन्हें? 4 मूर्ति चाहिए. ओके मस्त. म्हणजे ना यांचं कसं असतं, जे आता हे राजकारणाचे लोक वगैरे असतं, म्हणजे त्यांचा ग्रुप असतो सोसायटीचा वगैरे. तर त्यांचा ग्रुप या लोकांना बोलवतात, यांना लोकेशन वगैरे. म्हणजे आता हे कसं पूर्ण हे त्यांना दिलेलं आहे, एवढी जागा वगैरे सगळं. तर ते सगळं शेड वगैरे बांधून देतात त्यांना. आणि त्यांना तेवढी जितकी मूर्ती हवी आहे त्यांना ते बनवायला देऊन देतात. मग ते इकडं लोकेशनला येऊन त्यांची पूर्ण टीम त्यांना मूर्ती बनवून देते. अशा प्रकारचं असतं त्यांचं बिझनेस. खूप छान आहे. आणि यार एक म्हणजे आपण बोलतो ना की हे असतं ते की एक कला असते, बाप्पांना बनवता येते छान. आणि तुम्ही बघू शकता किती मोठी मूर्ती बनवलेली आहे बाप्पांची. ही एक आहे, अजून ही पण आहे, अजून इकडं पण आहे छोटे छोटे बाप्पांची मूर्ती. मस्त, खूप मस्त बनवलं आहे. तर हेच दाखवायचं होतं तुम्हाला. मला 3-4 दिवसापासून मी जेव्हापासून हे बघते ना, मग वाटलं की ब्लॉगमध्ये घ्यायचं हा व्हिडिओ. किती मस्त. जेव्हा ही मूर्ती पूर्ण रेडी होणार, पूर्ण कलर वगैरे सगळं काम करून घेणारे लोक, किती छान दिसेल अजून. खूप मस्त. हेच दाखवायचं होतं तुम्हाला.
जाईल मी विचारात, पण जेव्हा ते समोर जवळ येऊन यांचं काम वगैरे बघते ना, छोट्या छोट्या गोष्टी एकदम बारीक याच्या नाही ते काम करताय, तर खूप मस्त आहे. गणपती बाप्पा मोरया. बस आता त्यांची वाट बघते नुसतं, कधी ते येतील. मेसवर पण जाऊन आली मी, जेवण वगैरे पण आणलं आणि